नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी खुशखबर. कृषी मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने 2030 आणि 31 पर्यंत कापूस उत्पादनात स्वयंपूर्णता आणि जागतिक वस्त्रोद्योग बाजारपेठेत स्पर्धात्मकता साध्य करण्यासाठी 5,659.22 कोटी रुपयाच्या तरतुदीसह या अभियानाला मान्यता दिलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील कापूस क्षेत्रातील अडथळे, घटती वाढ आणि गुणवत्तेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी कापूस उत्पादकता अभियानासाठी 2026-27 ते 2030-31 5,659.22 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. हे अभियान भारत सरकारच्या 5FA शेती, धागा ते कारखाना ते फॅशन ते विदेश या संकल्पनेशी सुसंगत आहे. या अभियानाचा उद्देश अधिक उत्पादनात देणाऱ्या रोग आणि कीड प्रतिरोधक वाणाच्या HYV बियाणाच्या विकासाद्वारे कापसाची उत्पादकता वाढवणे. राज्य सरकारे, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठामार्फत SAU नवीनतम पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि अवलंब करून विद्यमान आणि नवीनतम पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा विस्तार करणे, उद्योजकाला कमीत कमी दूषित कापसाचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि खालील प्रमुख बाबीवर लक्ष करून उच्च गुणवत्तेच्या कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे हा मुख्य या ठिकाणी उद्देश आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.